तिसऱ्या फेरीची लढत दोन्ही संघांमध्ये समान शुभेच्छा. दोन्ही सामने जिंकून दोन सामने जिंकून दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकले. कालच्या दिवशी गुडलक कोरुपाड संघाने 2 सामने जिंकले होते. आजच्या दिवशी शिवशक्ती लोणारे संघाने 2 सामने जिंकलेत आणि तिसरा सामना 3 षटकांचा आहे. या सामन्यात विजेता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल. किती ओव्हरचे आहे? 3. बॉल टाकला मग 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक घेऊन येते गुडलक कोरुपाड संघाचा कर्णधार अष्टकुल खेळाडू सिद्धू. सिद्धूसाठी कालच्या दिवशी गोलंदाजी म्हणजे कभी खुशी कभी गम अशासारखी झाली असं म्हणता येईल. पहिल्या सामन्यात त्यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यात तब्बल 29 धावा फटकावल्या गेल्या होत्या. मात्र फलंदाजीमध्ये त्यांनी ती कमतरता भरून काढली होती. तब्बल 38 धावांची एक आकर्षक खेळी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. स्ट्राईक वरती मंदार, सेकंडवर सुयश. मंदारचा पहिला फटका खेळून जातो सीमारेषे पार 6 धावांसाठी. वेलकम म्हटलं जातंय. सिद्धूचं स्वागत केलं जातंय षटकारांनी. सन्माननीय अल्पेश कडवे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत विनंती आहे. आपण येथे येऊन आतुरत व्हायचंय. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा मागणीचा प्रयत्न केला जात नाहीये. पहिल्या चेंडू षटकारानंतर दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर 21 रुपयाची धाव घेतली गेले. यावेळेसचा चेंडू जसे खूप दूरवर जाणारा पंचांचा इशारा वाईटचा. या सामन्यासाठी मुख्यमंत्री भूमिकेत प्रणित मात्र उपमंत्रीच्या भूमिकेत आपण पाहत येते म्हणजे निशांती कडवे यांना. त्यावेळेस स्विच बॅटन आलेला फटका आपण पाहतोय. या चेंडूवर 1 धाव नक्कीच मिळेल. या 1 धावेने आपण पाहतोय काही कोशिश केली जाते. आतापर्यंत या षटकाकडे आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू झाले, ज्यामध्ये एक षटकार, काही 21 रुपयाचा धावा, एक निर्धाव चेंडू आणि वाईट बॉल ही आपण पाहिलंय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंदार पुढील चेंडू पाहूया सिद्धूचा कशा प्रकारे खेळतोय. इथे मात्र मंदारच्या रेंजमध्ये आलेला चेंडू आपण पाहतोय. मंदारने लांब दिलवलाय 6 धावांसाठी. धाव संख्या होती ती म्हणजेच 14 धावा. 5 चेंडू झाले. 3 षटकांचा सामना आहे. मागील 2 सामने आपण पाहिले तर कमालीचे एकतर्फे झालेले आहेत. ज्यांनी प्रथम फलंदाजी केली त्याने संपादन केला. इथे मात्र झेल दिला जातोय. असं उत्तर दिलं जातं, प्रत्युत्तर दिलं जातं. सिद्धूकडून विकेट प्राप्त केली जाते. मंदारसारख्या आक्रमक आणि धोकादायक वाटणाऱ्या फलंदाजाला इथे त्याने बाद केलंय. एकदा तुझा तर एकदा माझा ह्या ध्वनीचा वृत्त आपल्याला इथे येतोय. पावसाला का भजी कुठं आहे काय भजी घेऊन येऊ. पाऊस जाऊ दे नंतर ब्रेक मध्ये. पंधरा धावा झालेल्या आहेत. चुकीची दुरुस्ती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईटचा आलाय, त्यामुळे 1 धाव अजून ऍड होईल. धावसंख्या होते ती म्हणजेच 16. प्रतीक पहिला चेंडू वाईड. त्यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय नोचा. 99 रुपयाची इथे धाव मिळते.
धावसंख्या 17. या चेंडूवरती एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या आपण पाहतो एका धावने पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या 18 झाली आहे. 3 षटकांचा सामना. मनीष स्ट्राईकवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर मनीष फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या सामन्याचा मानकरी मनीष ठरला होता. यावेळेस मनीषच्या पाठमधून वरच्या डोक्यावर लागला फटका. आज मात्र बरेचसे फलंदाज आपल्याला असे पाहायला मिळत आहेत जे ऑफ साईडला खूप जोरदार प्रहार करतात आणि धावा जमवत आहेत. या 6 धावांनी आपण पाहिलं. धावसंख्या झाले 24 धावा. त्यावेळेस मनीष पटका लावण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची कडा चेंडू गेलाय. शॉर्ट मिड विकेट चांगली आणि विकेट आपण इथे पाहतोय. जोपर्यंत फील्ड होतो सेफ होते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चपळतेने धाव पूर्ण केली जाते. मित्रांनो 2 धावा घेण्याचं सर्वसाधारण सोपं स्वरूप आहे ते म्हणजे पहिली धाव वेगाने घ्या आणि दुसरी धाव चपळतेने पूर्ण करा. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. त्यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू मर्यादे बाहेरचा असेल या दृष्टिकोनाने शोधला होता मनीषने. माझं पंच सांगतायत चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला निर्धाव चेंडू येतोय. अजून या षटकातील काही चेंडू येणं शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे मात्र मनीषच्या बॅटमधून आलेला अजून एक तलाठीदार फटका. षटकार झालेले कुठेतरी पहिल्या षटकात जरी विकेट गमावली गेली असली धावसंख्या होती आणि त्याच धावसंख्येला पुढे सरकवलं जात आहे. त्याच धावसंख्येला मोठ्या संख्येत रूपांतरित करण्यासाठी मनीष ही खेळी इथे आपल्याला पाहायला मिळते. तरी एक षटकार मिळवला. दीपेक्षकाच्या सीमारेषे पार. आता 7 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता षटकार लागला तो म्हणजेच लॉंग ऑनच्या सीमारेषेवर. अजून एक चांगला फटका आहे आणि या 6 धावांनी या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या अखेरीस शिवशक्ती होणाऱ्या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 38 धावा. पहिल्या षटकात आल्या 15 धावा. दुसऱ्या षटकात आपण पाहिल्या तर आल्या त्या म्हणजेच 23 धावा. प्रत्येक हे षटक खूपच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. ज्या षटकात 3 षटकार आले. दीपेश गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा चेंडू देखील निर्धाव येतो. इथे मात्र थोडासा आश्चर्यचकित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण म्हणजे दोन्ही चेंडू ज्या पद्धतीने टाकले चेंडूची विशेष गती नाहीये मात्र टप्पा असतो आणि त्यामुळेच फलंदाज सुद्धा अडचणीत पाहायला मिळते. त्याच दरम्यान वाईटचा इशारा येतोय. उद्या दूरवर गेला चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या होते 39 धावा. त्यावेळेस चेंडू 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र केला जाणार नाही. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या होते म्हणजे 40 धावा. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत एक षटक आतापर्यंत नक्कीच काहीच शिकवती षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती देखील कोणती धाव मिळत नाही. मनीषला देखील जागेवर उभा करतोय. दीपेश नक्कीच कौतुक होतंय. टाळ्या वाजवल्या जात आहेत कारण आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत ज्यामध्ये केवळ 2च धावा खर्च केल्यात. इथे मात्र चांगली गोलंदाजी मात्र इथे सिद्धूच्या हातून चूक होते. त्याच्या हातून कुठे दिसतोय 1 धाव मिळते. धावसंख्या 41 झालेले आहे. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. धावसंख्या 42 झालेली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. या षटकात मित्र नक्कीच काय वाजवल्या जात आहेत. ज्या पद्धतीने दीपेशने गोलंदाजी केले केवळ या षटकात त्यांनी 4 धावा दिल्यात आणि त्या 4 मधील 2 धावा अवांत स्वरूपाच्या आहेत.
वाईडचे आहेत. एक वाटलं होतं 50 पेक्षा जास्त धावा जमवल्या जातील, तिथे मात्र कमबॅक केलं जात आहे कडून आणि त्याच बरोबर गुडलक तोडुपाडा या संघातून. आता 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे गुडलक तोडुपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी 43 धावांची. 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता. पाहायचंय कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केल्याचे, कशा प्रकारे हे आव्हान डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जातोय. चला, शिवशक्ती लोणारे संघाने मैदानात प्रवेश करायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचं आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय. त्याचबरोबर गुडलक तोडुपाडा संघाने आपल्या सलंगरांची जोडी मैदानात उतरवायची. मोबाईल फेकून दे मोबाईल कुठून पण एक घेतात ना एवढं पाहिजे कवर पण नाही. माझं परफेक्टच नाही निघालं. सोबत घेतला तुझं बघून नाही आणि तसंच घेतलं. हा गेला तुझं पण तेवढं सर घेतो. नाही तिथं मांडीला कॉल आले कोणती रुपये ना काय वाटते मोदी आणि पाहिजे 50 वाढवा सांग तिथं वाढवतील ग विचार वाढ पाहिजे वाढवते आता गेला वाढवते आपली बॉलिंग टाकली पाहिजे. पहिलं षटक घेऊन येतोय शिवशक्ती लोणारे संघातून राज. पहिला चेंडू उजव्या खूप दूरवर टाकलेला, पंचांचा इकडचा वाईड प्लसवर 2 धावांच्या धावा मिळतील. 18 चेंडू 43 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण गुडलक तोडुपाडा संघाकडे देखील चांगला फलंदाजी क्रम आहे. हे मात्र बॅटची इनसाइड एज 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 1 चेंडू अखेरीस 6 फलक धावसंख्या लागली, ती म्हणजेच 3 धावा. यावेळेचा पट्टा इथे 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न होणार नाही, कारण आपण पाहिलं तर शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलेला आहे. 1 धाव मिळते, धावसंख्या होते ती म्हणजेच 4 धावा. प्रतीक फलंदाजीसाठी आलाय. प्रतीकचं षटक खूपच महागडं ठरलं होतं. आता पाहूया फलंदाजी मार्फत तो कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा जमवतो. इथे लावांचा इथे लागला पट्टा, क्षेत्ररक्षक तैनात 1 धाव होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते, तेवढीच चांगली फेक होते. तिथे गोलंदाज गॅदर करत नाहीये, मात्र विकेट किपर नक्कीच चांगल्या प्रकारे गॅदर करते, त्यामुळे अतिरिक्त धाव दिली जात नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर 3 चेंडू 5 धावा दाखल लागलेल्या आहेत. 43 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे या उभे 3 चेंडू एक तरी मोठा फटका नक्कीच येणं आवश्यक आहे. ते 1 धाव सहजता पूर्ण केली जाईल. इथे देखील दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 6 धावा. चार चेंडू झालेले आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. तिथे मात्र बॅटची कडागी चेंडू जातोय. टिकल्या झोन मध्ये हा सामना देखील नक्कीच महत्वपूर्ण आहे. तिसऱ्या फेरीतील लढत आहे.
वॉटरपंची लढत या लढतीतील विजेता संघ 35 पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरेल. दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत सामना जिंकण्यासाठी. या चेंडूवरती देखील कोणती धाव येत नाही. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 67 धावा राजनी खर्च केल्या. कर्णधार आहे यशस्वी होणारे संघाचा आणि आज कर्णधाराचा खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आता एक क्वेश्चन पण पाहिलं की क्वेश्चन बदल तिथे 18 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता होती. पहिल्या षटका अखेरीस 7 धावा झाल्या. त्यामुळे आता उर्वरित 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 36 धावांची. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. आपण शिकलेलं नाही गोलंदाजीसाठी सुयश होतं. पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊ. पहिल्या चेंडूवर इथे 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र केला जात नाहीये. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. प्रतिकडे सिद्धू या दोन्ही फलंदाजी दुसऱ्या सामन्यात 67 धावांचं आव्हान नेल्या बाहेर केलं होतं. चांगली फटकेबाजी केली होती. मात्र या सामन्यात 30 सेकंद सामना आहे. आव्हान वेगळं आहे, प्रतिस्पर्धी वेगळं आहे, त्याची खेळण्याची पद्धत वेगळी आहे. नक्कीच त्याच्या बाजू होत का धावा येत नाहीये. पुन्हा एकदा तुमच्या नमेच आपण पाहतोय गोलंदाज ठीक होतोय ना. आईला बोलले ना सोडणार होती थांबली. यावेळेस मात्र प्रतीक्षा दाखवतो. प्रतिकार केला जातोय. मोठा फटका येतोय. या षटकाची प्रतिक्रिया नक्कीच आवश्यकता होती आणि बरोबर संघाला देखील कारण कुठेतरी आत्मविश्वास देखील कमी होत होता. प्रतीक्षा धावा येत नव्हत्या. त्या दरम्यान षटकाराला या धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 14 झालेली आहे. 18 चेंडूचा खेळ त्यामध्ये 9 चेंडू झाले आहेत. बॅटची गडागी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव या चेंडूवर मिळेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 15 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या षटकात आपण पहिलं 4 चेंडू झालेत. नियंत्रित गोलंदाजी केली जाते. अतिरिक्त धावा या षटकात 4 चेंडू आतापर्यंत एकही दिली गेली नाहीये. 1 षटकार नक्कीच आलाय. यावेळेस चेंडू वाईडचा इशारा येतोय. 55 धाव नक्कीच 1 मिनिटे धावसंख्या होते ते म्हणजे 16 धावा. या चेंडूवरती 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. नाणेफेकीसाठी यायचंय. पुढील सामना श्रीराम कुमलपाडा संघाचा कर्णधार साक्षर इथे उपस्थित झालेला आहे. तर वागेश्वर वांगरण संघाचा कर्णधार निखिल देखील इथे उपस्थित आहे. नक्कीच चांगला खेळ त्याच्याकडून आणि त्याच्या प्राथमिक खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अल्पेशजी सर्वे याच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण लढत श्रीराम कुमलपाडा विरुद्ध वागेश्वर वागरड आणि नाणेफेकीचा कौल लागलाय. 3 षटकांचा सामना असेल. 32-16 श्रीराम कमलपाडा. धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूची त्रिफळा उद्ध्वस्त केला सुयशने. सिद्धूचा 4 वैयक्तिक धावसंख्येतून सिद्धू बाद झालाय. न्यू बॅटर त्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा.
पाच चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मध्यस्थी जातो मंदार मातेवर पाहतोय, त्रिपाव उद्ध्वस्त करतोय. जो बॅटर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती गोल्डन टच स्वरूपात इथे बाद होतोय. वर नाही ना चार चेंडू झाले, एकच धाव मंदाने दिलेली आणि आता केवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावांचं आवश्यकता आहे. इथे 4 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली 22 धावा. अंतिम चेंडू, तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. त्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. अशा प्रकारे हा सामना जिंकत बक्षीस 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करणारा दुसरा संघ ठरतो, तो म्हणजेच शिवशक्ती लोणारे. नक्कीच अभिनंदन केलं जात आहे, टाळ्यांनी अभिवादन केलं जातं. या संघाचा चांगला खेळ त्यांनी केला.